मी तुमची राजकीय वारस झाले तर किल्लेदार घराण्याचं नाव सुद्धा टिकून राहील राजकारणात. इतकं म्हणतेच आहेस तर राजकारणात उतर. रमावतीतून निवडणूक लढ, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्ही मला मदत करा. प्रेस कॉन्फरन्स घेऊन मला तुमची राजकीय वारस म्हणून घोषित करा. बाकीचे काही करत नाहीयेत. मी त्यांना माझा पीए म्हणून अपॉइंट करते. तुला राजकारणात उतरण्यासाठी परवानगी हवी होती, ती मी दिली आहे. आता इथून पुढे तुझी वाटचाल तुला स्वतःलाच करावी लागणार आहे. मी म्हटलं होतं ना तुला, एक ना एक दिवस तुझी या घरातून हाकलपट्टी करेन म्हणून. हे सगळं तुझ्यामुळे झालंय जानकी. मला अडाणी म्हटलं होतात ना तुम्ही, गावंढळ. पण आज तुम्हालाच हे घर सोडून जाण्याची वेळ आली आहे. आता फक्त या घरातूनच नाही, यांच्या आयुष्यातून सुद्धा कायमचं चालतं व्हायचं. निघा. आपल्या युवराजला त्याच्या खऱ्या आईला म्हणजे सविताला मी परत द्यायचा निर्णय घेतलाय. काय डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? आपल्याला मूल दत्तक घ्यायचं होतं, त्यातनं मुलगाच हवा होता. हा हट्टही तुझाच होता. स्वतःच्या मातृत्वाची आस म्हणून तुला मूल नको होतं. तुला मूल हवं होतं मिरवण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी. ती रस्त्यावरची बाई युवराजला व्यवस्थित सांभाळणार आहे? माझी अशी खात्री आहे. त्या सविताचा आपल्या मुलासाठी तिळतिळ तुटणारा जीव पाहिला. मुलासाठी काहीही करायला तयार होऊ शकते ना, ती मुलाची खरी आई. आमच्या संसारात आग लावून स्वतः सुखी संसाराची स्वप्न बघते. तुझी जादू यांच्यावर आणि भाऊजींवर चालत असेल, पण माझ्यावर नाही चालणार. तुम्ही कशाबद्दल बोलताय? याला म्हणतात बेड पांघरून पेडगावला जाणं. युवराजला सविताच्या ताब्यात देण्याचा खूळ तूच त्यांच्या डोक्यात भरवलंयस ना. आमचं मूल तिच्या ताब्यात देण्याचं कारस्थान करता ना तुम्ही दोघी. युवराजला परत सविताताईंकडे देणार आहेत हे मला आत्ता तुमच्याकडून पहिल्यांदा कळतंय. त्यांचा निर्णय जर का पक्का झाला असेल ना तर चांगलंच आहे. कारण तुमच्यासारख्या बाईला युवराजचीच काय, कोणाचीही आई म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे तो जर का त्याच्या खऱ्या आईकडे जाणार असेल ना तर तेच त्याच्यासाठी योग्य आहे. तू कोण ग न्याय निवाडा करणारी? स्वतःला शहाणी समजतेस काय? घरातल्या बाईचा विचार नाही करतायत, पण दुसऱ्या बाईचा एवढा पुळका. शेवटी स्वतःची लायकी दाखवलीस ना. अहिल्या, जानकीची लायकी काढण्याआधी स्वतःची लायकी काय ते बघ. यापुढे माझ्या बायकोबद्दल एक शब्द जरी ऐकू आला तरी मी खपवून घेणार नाही. अरे वा, बायकोवरचं प्रेम अचानक उफाळून आलं. काल परवापर्यंत नीताशिवाय पान हलत नव्हतं. का चला अहिल्या, इथून पुढे जर नीताचं नाव मी तुझ्या तोंडून ऐकलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल हे लक्षात ठेव. चालते हो या खोलीतून. मला एवढंच विचारायचं होतं की सविता अजून तुरुंगात आहे, ती कधीपर्यंत सुटेल काही कल्पना आहे का तुम्हाला? वामनराव, सविताची सुटका कधीच झाली असती, पण नीता मॅडमने मला सक्त ताकीद दिली होती की तिची सुटका होता कामा नये. पण आता तुम्ही म्हणत असाल तर तिच्या सुटकेसाठी आपण काहीतरी हालचाल करूया. जे करायचं ते लवकर करा. एकदा युवराजला तिच्या ताब्यात दिलं की आपण आपल्या जबाबदारीतनं मोकळे. मी युवराजला जरी सविताच्या ताब्यात परत देणार असलो तरी युवराज मोठा होऊन, त्याचं शिक्षण पूर्ण होऊन, तो स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत त्याची सगळी जबाबदारी मी घेणार. वामनराव, तुमचा हा निर्णय ऐकून खूप बरं वाटलं. तुझ्या आईला कॅन्सर झालाय, तिची अवस्था काय असेल हे मी समजू शकतो. आता तिला म्हणू आपण मुंबईतल्या सगळ्यात चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करू. तिची सगळी ट्रीटमेंट तिथे होईल. मी वाकणीसांना उद्याच रमावतीला पाठवणार आहे. ते डॉक्टरांशी बोलतील आणि जर गरज वाटली तर तिला ताबडतोब मुंबईला घेऊन येतील. आणि तुझ्या आईचा ट्रीटमेंटचा सगळा खर्च मी करेन. तू काळजी नको करू. तुझी आई नक्की बरी होईल. थँक्यू. ये वेळे